नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. हो का भावा बहिणीनं, तालुक्याला गेलो होतो, आताच आलो या. लय दमलो, लय रस्ता ही वांगा इचर ग शिवणे, लय गुतोडा झाला सार वाऱ्याने, केस इस काटलं इचर ग इचर, सार वाऱ्याने हे झालं ग, गुतोडा झाला मरणाचा. आता म्हणलं तालुक्यावरून आलंय, आता झेंपर शिवावा. मसाला संपला होता भावा बहिणींनो, थांबाय पोरे, मसाला संपला होता, खायलाच राहिला नाही इकायच्या नादात. मग मसाल्याचं सामान आणलं खायला, आपलं मसाल्याचं सामान आणलं आपल्याला घरी मसाला करायला. धर ही धर, मी विचारते मसाल्याचं सामान आणलं बघा. म्हणलं घरी आपल्याला इकायच्या नादात, म्हणलं घरी खायला मसाला नाही राहायचा. पावसाळ्यात अवघड होऊन बसल, मिरच्या ही वाळत नाही त्या, म्हणून उन्हाळ्यातच सगळी मसाला करते ती. सामान आणलं परत किराणा घरात, काय लागतंय काय नाही. आणि तो का आता भूक लागली, आख्या तालुक्यातनं काय सुद्धा नाही खाल्लं, घरी आली जेवायला. आता जेवायचं उलसक आणि मग जंपराचं काम चालू करायचं. रस्त्याची काम चालल्यामुळं आहे ना, लय रस्ता खराब, सारा धडधाड 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 आख्या रस्त्यानं. काय तुम्हाला सांगायचं आहे ते बरं आहे. केस वर टांगती म्हणजे आहे ना, मान वळवळ करायची नाही तर. थांब गे, कटाळी लगेच. केस राहिल्यात कुठं आता ती हायतच तेवढी, तर काय करावा. हे का टांगून देते आता वर, म्हणजे आपलं कसं कोंबड्याच्या शिपुऱ्यावानी शिपुरा निघल वर. ह्यांच्या काही चंपोळ्या चालल्या होत्या काय नो, ही काढून टाक शिवाने ह्यातलं. ह्यांच्या चंपोळ्या चालल्या होत्या काय नो, हे काय होय व मिस्टर हसबँड, काय करताय? हसबँड म्हणत होतं काहीतरी खायला घे. हसबँडला म्हणलं घरी चला घरी. अहो हसबँड मला टाकून तुम्ही भाकरी खायला लागला. हो हसबँड, मला पण काय भूक लागली, काय सांगू तुम्हाला. तुम्हाला मी काय सांगितलं, कवा घेऊन म्हणलं. आता सामान सुमान भावा बहिणींनो, घरात मरणाचं सामान सुमान लागतंय. नळी कुणी आणली का इकडं वर? हे काय सामान आणलं, काय ही मिरचीचं सामान आणलंय हो का. आता मसाला किती राहिलाय का आपल्याला खायला? 2-3 दिवस जाईल का? मसाला करते ना झणझणीत चमचणीत, कालवण कशी लागली पाहिजेत. होय आता दाजीला इतर आपल्या घरच्या मसाल्याशिवाय कालवण चवदार बी लागत नाही. ती आपला मसाला म्हणजे एक नंबरच असतो या. होय आता उत्सक आराम करते जीवाला, आणि मग जंपर शिवते भाऊ बहिणी. जंपर शिवायचे. गावाचं दळण करा आणि मिरच्या बी निसा त्या. दाजीला देते तुमच्या काम. आता माया माग लय काम असते, मी लय कामाची बाई आहे भावा बहिणी. दाजीला इचरा तुमच्या हाय का नाही? फुकट हाय का? पण कौतिक आहे ना, काय काय बहिणी दाजीच करतात, पोरीच करतात. माझं काय कोणी कौतिक करत नाही. त्यांना माहित आहे आयत बसून खाते मी.
मी आयतं खाती असं त्यांचं म्हणणं आहे. होय हसबेंड खाती वय मी आयतं. हसबेंड माय पुढे बोलत नाही तर तुम्हाला माहित आहे. हसबेंड ती तुम्हाला हे करतात, ती म्हणतात त्यांनाच माहिती. आता ती जर मग त्यांना मग त्यांनी जर म्हणावं की हो खाती तर मग काय खरं नाही व्हायचं. म्हणून हसबेंड बोला ना तो. हा मिरच्या निसायच्या, उद्याच्याला मसाला भाजून मसाला आपला कुटून ठेवला म्हणजे टेन्शन नाही. आता ही बाहेरच्या कुटायच्या नादात आहे ना मसाला भावा बहिणीनो. म्हणजे आता आपलं ऑनलाईनचा पण मसाला कुटणं व्हायना, बाहेरच लय कुटायला चालू. हे झालं की ती आणि मटेरियल बी मरणाचं महाग झालंय मसाल्याचं. आणि लोकांना पाहिजे कमी रेंज मध्ये. होय मग परवडेल का आपल्याला? नाही. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी विचार करूनच कराव्या लागते का नाही. मला वरण आणि भातच खाऊ वाटलं होतं अगं पिया. त्याच्यामुळं मी डाळी आणल्या त्या वरणाच्या. संपल्या होत्या डाळी. हरभरा ही भिजाय टाका कालवणाला. हरभरा ही अंड्याच्या चटणीची तयारी चालली आहे. वरण पाव काय 2-3 शिट्या द्यायच्या पिया. नाही नाही आता नाही, संध्याकाळी आपल्याला वरण भात खायचं. आता नाही, आता मला भाकरीन कालवण पाहिजे बाई. माया पोटात पडली आग. आख्या तालुक्यात जाऊन आले ब तशीच. नवरा जेवतोय पण तोंडाला माया पाणी सुटतोय, पण नवरा जेव म्हणे नाही. तिकडे फुसफुसू फुसफुसू जेम केली त्यांनीच तिकडे. भूक लागली त्यात खायासारखं बी काय नाही. घे इकडे खायासारखं बी नाही ना आणलं काय. घरात मरणाचा पैसा लागतोय भावा बहिणीनं. काय तुम्हाला सांगू हाय ती बरं आहे का नाही. हा डाळी खा. असं टमाटर मिरची टाकलेली. ही भाताचा मसाला आणलाय पण वाटणच नाही तो. आता संप झाला काय वाटण्याचा. हा 50 रुपये पावशेर. आता खाते अंड्याची चटणी. नवऱ्याला घडी भराने आहे ना गावातून आणून द्यायला होती. 8 किलो मटण आणि संध्याकाळी दाबून करते मटण आणि खाती भाऊ बहिणीनं. लयंदी झालं हा ती का भूक लागल्या काय बी घ्यायला येतं व खायला. मटण खाऊ वाटतंय, अंडी खाऊ वाटतंय, वरण भात खाऊ वाटतंय, वांग खाऊ वाटतंय. असं होतंय. शेंगदाणा किती राहिले होतं? साखर शेंगदाणा आणलंय थोडं थोडं आपलं. काय सामान आणलंय उली उली. लय नाही आणलं, उली उलीच आणलंय. लय पुरी नासधूस करते त्यामुळं. तासाला 1 टमाटर काप म्हणजे मी संध्याकाळी 10 वाजता खाईन. हाय लेकरांचं काम. चला भाऊ बहिणीनं सुईचं बोट आता आलंय बरं होतं का. दिसतंय का का चमडं यायला लागलंय पण दुखतं यावं अजून. वरण हिथून खुसली होती इकडे निघाली होती तरी तसं जंपर शिवते मी.
चल बाय भाऊ बहिणी भूक लागली काय खावा तीच कळा ना मला. भूक लागल्यावर येड लागल्यावर कुठे काय खावं काय नाही. काय बी पदार्थ मोहर दिसते. वरण भात दिसतंय, वांग्याचं कालवण भात, मसाले भात दिसतोय, मटण दिसतंय, अंडी दिसत्यात, बोंबलाचं कालवण दिसतंय, वांग्याचं बोंबील. किती दिवस झालं वांग बोंबील केलेलं मी. हं? दही आणलं 1 किलो भर पण नाही खात आता ते अंड खायचंय म्हणून. दही आणि अंडी खात. चपातीच नाही त्याच्यामुळे दिलेलं नाही. चपाती काय कोरडं खायचं गार पडायला. अंड्याची ट्री किती राहिली आणावं लागते काय अंड्याची ट्री. साखर टाकून खायची. नशिवणी पार्टी. पप्पा दहीमध्ये साखर